पहिला मुलगा जन्माला आला बरं का, त्या कारागृहामध्ये पहिला मुलगा जन्माला आल्याच्या नंतर कंसाला ही बातमी कळाली की देवकीला मुलगा जन्माला आला. आणि ऐकल्याच्या नंतर कंसाने विचार केला, आठवा पुत्र आम्हाला मारणार आहे, मला मारणार आहे. पहिला मुलगा आला तर आला, काही हरकत नाही, बिंदास होता कंस. पण तेवढ्यात नारदजी तिथं आले महाराज. आणि एक कळीचे नारद हे अवघड असतात बरं का. एखाद्याची जर वाट लावायची असते ना महाराज, या नारदांना घेऊन जा बघतो. आणि नारद महर्षी आले. नारद महर्षी आल्याच्या नंतर नारद महर्षी बोलायला लागले, म्हणे अरे कंसा, तू तर बिंदास बसलेला आहे, तिकडे देवकीला मुलगा जन्माला आला म्हणे काय अडचण आहे म्हणे, मला जो मुलगा मारणार आहे तो आठवा आहे, हा मुलगा जन्माला आला पहिला, मी का टेन्शन घेऊ. अरे म्हणे कंसा, तू जग ईश्वर आहे म्हणे, त्याच्या नादी तू लागू नको. कदाचित तो आठवा पहिला बी होऊ शकतो आणि पहिला आठवा बी होऊ शकतो, त्यामुळे तू सावध होई. कंसाने ते शब्द ऐकले महाराज. कंस लगेच कारागृहामध्ये गेला. असं करता करता त्यांनी 6 मुलं मारले महाराज. किती? 6 मुलं मारले. मग 8वा जो पुत्र भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार होता महाराज. मग प्रसंग इतका गोड आलेला आहे महाराज, थोडं धावत्या वेगात घेऊ आपण. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, म्हणजे इतकं तेज दिसू लागलं, तेजस्वी दिसू लागली. कोण? देवकी माता. आणि महत् भाग्याने भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला महाराज. बोला भगवान श्रीकृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जन्माला आले भगवान श्रीकृष्ण, तर 8 वर्षाचे होते बरं का. किती वर्षाचे होते बाबा? 8 वर्षाचे होते. आणि भगवान श्रीकृष्णाने जो जन्म घेतला तो चंद्रवंशामध्ये घेतला बरं का. मग याच्या पाठीमागे बी एक कथा आहे महाराज. चंद्रवंशातच का घेतला भगवंतानी जन्म, त्याचं कारण आहे. आपल्याला रामचंद्र प्रभूंच्या जीवनाकडे जावं लागतं. बघा, भगवान श्रीकृष्णाचा जो पहिला जन्म होता तो म्हणजे भगवान श्री रामचंद्र प्रभू. आणि रामचंद्र प्रभूंनी पहिला जो अवतार घेतला तो सूर्यवंशामध्ये घेतला. सूर्यवंशामध्ये जन्म घेतल्यामुळं कंसाला, चंद्राला वाईट वाटलं महाराज. आणि वाईट वाटणारच ना महाराज, कारण ती भावकी ती फक्त अमावस्या पौर्णिमाला एक होते, तिचं नाव काय आहे? भावकी. आणि चंद्राला वाईट वाटलं महाराज. चंद्र म्हणे, देवा तुम्ही सूर्यवंशामध्ये जन्म घेतला, आता सूर्याचाच उदो होईल, सूर्याचाच गौरव होईल, आमचं काय आहे म्हणून. त्यावेळेस भगवंताने वचन दिलं होतं चंद्राला, म्हणे तू टेन्शन घेऊ नको, पुढचा जो जन्म घेईल, पुढचं जे अवतार कार्य राहील ते तुझ्या वंशामध्ये राहील, पण तरी तू टेन्शन घेऊ नको म्हणे. माझं ज्या ज्या वेळेस नाव उच्चारण होत जाईल ना, तुझ्या सुद्धा नावाचा गौरव होत जाईल. म्हणून पहा तुम्ही रामचंद्र प्रभूंना काय म्हणतात आपण? प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्र. म्हणून भगवंताने चंद्रवंशामध्ये जन्म घेतला. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तर 8 वर्षाचे होते बरं का. किती वर्षाचे होते? देवकी माता म्हणे, देवा 8 वर्षाचा पोरगा जन्माला आला असं जर कळालं तर लोक काय म्हणतील? लोकांना विश्वास पटेल का म्हणे की तू आमचा पोरगा आहे? कोणाचे शब्द आहेत ते? देवकी मातेचे शब्द आहेत मला. तसं जर पाहिलं ना बाबा, तर भगवान श्रीकृष्णाचं जीवनामध्ये 8 अक्षर अतिशय महत्वाचं आहे बरं. कारण भगवंत जन्माला आले 8 वर्षाचे होते. ज्या तिथीला जन्माला आले ती तिथी सुद्धा, आणि जन्माला येण्याचा जो क्रमांक आहे तो सुद्धा 8वा आहे. आणि विशेष सांगू का तुम्हाला, भगवान श्रीकृष्णाने 8 स्वरूपामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. विठ्ठला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला नंदबाबांच्या घरात नेण्यात आलं. त्यावेळेस त्यांचं नामकरण पडलं बालकृष्ण नंदागर.
त्याच भगवान श्रीकृष्णाने यशोदा मातेच्या मांडीवरती लालन पालन केलं, त्याचं नामकरण झालं बालकृष्ण, लाला कृष्ण. त्याच भगवान श्रीकृष्णाने गोपाळांसमवेत खेळ खेळले, किंबहुना गायी राखल्या, त्याच्यामुळे त्याचं नामकरण झालं गोपाळ कृष्ण. त्याच भगवंताने यशोदा समवेत तो भगवंत राहिला, त्याच्यामुळे त्याचं नामकरण झालं राधा कृष्ण. गवळणी समवेत रासलीला केली, त्याच्यामुळे त्याचं नामकरण झालं युगल कृष्ण. मथुरेचं राज्य जिंकलं, त्यामुळे त्याचं नामकरण झालं श्रीकृष्ण. आणि द्वारकेमध्ये राज्य स्थापन केलं, त्यावेळेस त्याचं नामकरण झालं भगवान श्रीकृष्ण. आणि युद्धामध्ये रणभूमीवर अर्जुनाला गीता सांगितली, म्हणून त्याचं नामकरण झालं योगेश्वर श्रीकृष्ण. भगवंताने 8 स्वरूपामध्ये काम केलं, म्हणून भगवंताच्या जीवनामध्ये 8 अक्षर अतिशय महत्वाचं आहे. विठ्ठला आणि भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर भगवंत वसुदेवजींना बोलतात, आता तुम्ही काय करा म्हणे, मला नंद बाबाच्या घरी न्या. नंदाच्या घराला मधने गोकुळाला, नंदाच्या घराला मधने गोकुळाला, नंदाच्या घराला मधने गोकुळाला, नंदाच्या घराला मधने गोकुळाला. भगवान श्रीकृष्णाला गोकुळामध्ये आणल्याच्या नंतर, नंद बाबाच्या घरी आणल्याच्या नंतर गोकुळामध्ये एवढा आनंद महाराज, इतका आनंद. नंद घरा नंद गोकुळ आनंद भयो दे कन्हैया गोकुळ आनंद भयो जय कन्हैया, गोकुळ आनंद भयो जय कन्हैया, गोकुळ आनंद भयो जय कन्हैया. दिनो घोडा दिनो जय कन्हैया, दिनो घोडा दिनो नंद घरा आनंद भयो जय कन्हैया, नंद घरा आनंद भयो जय कन्हैया, नंद घरा आनंद भयो जय कन्हैया. गोकुळामध्ये एवढा आनंद झाला महाराज, तर त्या आनंदाला काही पारावा राहिला नाही. हे लाला जन्म सुनाई, यशोदा मैया दे देवदाई, दे देवदाई मैया दे देवदाई, दे देवदाई मैया दे देवदाई. लाला जन्म सुनाई, यशोदा मैया दे देवदाई, लाला जन्म सुनाई, यशोदा मैया दे देवदाई. हीरे भी दे दे मैया, मोती भी दे दे, हीरे भी दे दे मैया, मोती भी दे दे. लाला जन्म सुनाई, यशोदा मैया दे देवदाई. बघा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि यशोदा मातेशी बोलायला लागल्या. अगं यशोदा, तुझ्या घरी लाला भैया बोललो, काहीतरी दे म्हणे आम्हाला, इतका आनंदाचा क्षण तुझ्या घरी.
आणि इतका गोकुळामध्ये आनंद झाला महाराज, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. म्हणजे इतका उत्सव त्या गोकुळामध्ये साजरी केला गेला महाराज. प्रत्येक घरावरती गुढ्या उभारण्यात आल्यात महाराज. गुढिया तोरणे गुढिया तोरणे गोकुळामध्ये इतका आनंद झाला महाराज. प्रत्येक घरावरती गुढी उभारण्यात आल्या. प्रत्येक घरावरती इतका आनंद त्या गोकुळामध्ये, तर शब्दाने मांडता येणार नाही इतका आनंद गोकुळामध्ये. आणि बघा भगवंत हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले बरं. कीर्तनात लवकर होते, मग हळूहळू भगवंत रांगत रंगनी कोरित नोनी यशोदे साधने यशोदे साधने दुर्भक्षण कमल में अमर तेल साधने कृष्णा कृष्णा भगवंत रांगायला लागले बरं का. रांगत रंगनी चोरीत. भगवंत रांगायला लागले आणि हळूहळू भगवंत लहानाचे मोठे होऊ लागले बरं. मग तळवे तळ हात टेकीत चालत बरं का. हे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं गोड वर्णन महाराज. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र इतकं दिव्य आहे ना महाराज. तुम्ही किती वेळेस वाचा, किती वेळेस वाचा, त्यातून आनंद जन्माला येतो महाराज. विठाला आणि भगवंत हळूहळू मोठे व्हायला लागले. मग भगवंताने सगळे गोपाळ मिळून भगवंताने एकदा टीम स्थापित केली बरं का बाबा. लवकर होत ते. आणि संघटना तयार केल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांनी सांगितलं, म्हणजे देवा आपल्या गोकुळावर फार मोठा अत्याचार होतोय म्हणून. देव म्हणा आपल्या गोकुळावर आणि अत्याचार होतो कसं शक्य. देवा तुम्हाला माहित नाही म्हणून. आता देवले माहित नसेल का, देवाला माहित नसेल का. देवाला सगळं माहिती. मला चतुरा तो शिरोमणी मुकुटा सकट म्हणी धन्य तोची विठोबा. म्हणजे चतुर असणारा भगवंत आहे महाराज. भगवंताला एवढं दिसतं ना महाराज, आपल्याला काही दिसत नाही. समुद्रा पहिली कडील देखे स्वर्गीचा आलोच ऐके मनोगत ओळखे मुंगीचे. विठाला स्वर्गाच्या पलीकडे काय हे ज्याला समजतं, मुंगीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे ज्याला समजतं, तो जग ईश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि त्याला हे गोपाळ म्हणतात, देवा तुला अजून माहिती वर्षाचा माझा बालक आहे आणि तुम्ही काय आळ घेता म्हणे माझ्या बालकावर. आणि मागचं विसरून गेल्या का म्हणे तुम्ही. ज्यावेळेस त्याचा जन्म झाला होता त्याला पाहण्यासाठी तुम्ही रांगेने उभे राहायच्या. वेळ भेटत नव्हता तर गर्दी करायच्या, नको नको ते भांडणं करायच्या त्याला पाहण्यासाठी. आणि आज त्याचाच आळ घेऊन माझ्याकडे आलं. हे काही योग्य नाही. माझा बाळ हा सगुण गुणाचा. आणि यशोदेला ते मान्यच झालं नाही महाराज. सगळ्या गवळणींना हकलून दिलं महाराज. हकलून दिल्याच्या नंतर एक प्रसंग असा घडला. पूर्वीच्या काळामध्ये असे मोठमोठे डेरे होते, दह्या दुधासाठी मोठमोठे डेरे होते. आणि यशोदा मातेने विचार केला आता लोणी वगैरे काढू.
तो प्रसंग असा घडला, त्या मडक्यामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. त्या मोठ्या डेऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले होते आणि यशोदा माता हात टाकते लोणी काढते, टाकते लोणी काढते, त्यातून लोणीच येत नव्हतं. यशोदा माता विचार करते, मी रात्रभर घुसळण केलंय, रात्रभर एवढी तपश्चर्या केली, मग गेलं तर गेलं कुठे हे लोणी. मग यशोदा मातेने थोडं खाली हात टाकला. खाली हात टाकल्याच्या नंतर केस हातामध्ये आले महाराज. तो बुचडा हातामध्ये आला आणि वरती काढलं तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. आणि भगवान श्रीकृष्णाला पाहिल्याच्या नंतर यशोदा माता बोलायला लागते, अरे कृष्णा, तुला काही कमी आहे का म्हणे, काही कमी ठेवलेलं आहे का म्हणे, आम्ही आपल्या घरी ऐश्वर्य आहे म्हणे, सगळं आहे आपल्याकडं, तू का चोऱ्या करतो. आता तुझ्या बस झाल्या म्हणे चोऱ्या, आता तुला शाळेमध्ये पाठवावं लागेल म्हणे. मग पूर्वीच्या काळातली शाळा कोणती होती माहिती का? गाई गोपाळ, गाई गोपाळ सांगडे म्हणा, गाई गोपाळ सांगडे म्हणा. मग वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे गायी सांभाळण्यासाठी देवाला पाठवलं मला. पूर्वीची शाळा काय होती? गायी राखणं म्हणजे पूर्वीची शाळा होती. मग गायी राखण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गेले महाराज. गायी राखण्याकरता गेल्याच्या नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागले. ना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. मग खेळाचं इतकं वर्णन गोड आहे महाराज. अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडू, असे वेगवेगळे प्रकारचे हमामा, अबक दुबक तिबक पोरा, वेगवेगळे प्रकारचे खेळ भवरा, खेळ भवरा, खेळ भवरा, खेळ भवरा, खेळ भवरा, खेळ भवरा, खेळायला लागले होते बरं का. सगळे गोपाळ मिळून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू केल्याच्या नंतर काही गोपाळ बोलायला लागले, आता देवा खेळ डाव जाऊ नका, एकदा जोरदार टाळ्या झाला बाबांच्या. बाबा एवढ्या ताकदीने गाणं सोपं नसतं बरं. काहीतरी वेगळी शक्तीच आहे खरं तुमच्यात. गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. विठाला विठाला खेळ भगवंताने खेळले महाराज सगळे गोपाळांसमोर. मग नंतर काय झालं माहिती का? सगळे गोपाळ म्हणे, देवा आता बंद करा म्हणे. खांदी बार पोटी भूक, काय खेळायचे सुख, विठोबा रखू. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी पुढे म्हणाल दोरी. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे. भगवंत म्हणतात आता तेने नका भरू पोटे. विठाला विठाला म्हणून यथावधी यथा अवकाश या अभंगावर बोलण्याचा जो प्रयत्न केला, यातून काही योग्य असेल ते श्रीगुरूंचं समजा. याच्यातून जर एखादी शब्द चुकीचा गेला असेल तर मोठं अंतकरण करून माफ करा. आता आपल्याला दही महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे, दही अंडी फोडायची बरं का. शेवट जाता जाता फक्त 2 मुद्दे सांगणार आहे, लगेच आपला कार्यक्रम आटपणार आहे. बघा शेवट जाता जाता सांगतो,
प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करा बरं का. दुर्भाग्य आहे, कीर्तनात या गोष्टी सांगाव्या लागतात. आता प्रत्येकाने आईवडिलांची सेवा केली पाहिजे बरं का. कारण या जगामध्ये आईवडिलांसारखं तीर्थ या जगात कोणतंच नाही महाराज. वारकरी संतांचे शब्द आहेत महाराज, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवेशीच कीर शरीरे लोन केली. तुम्हाला जगातल्या कुठल्याच तीर्थाला जायची गरज नाही. तुम्ही जर एका क्षणामध्ये आईवडिलांचं जर दर्शन घेतलं, सगळ्या तीर्थांचं पुण्य त्या क्षणी तुमच्या पदरात पडतं. म्हणून आईवडिलांची सगळ्यांनी सेवा केली पाहिजे. काही काही बहादर असे पाहिलेत का नाही या बाबा, मी घर मायबापले नीट बोलत नाही, ओवीचे बरं का ज्ञानोबांची, तरी घरी माता पितरा धड बोले नाही संसारा. घर मायबापले नीट बोलत नाही, धड बोले नाही संसारा. ज्ञानोबा म्हणतात अशा माणसाचा आदर, अशा माणसाचं विश्व जरी आदर करत असेल, एर विश्व जरी आदरा, पण ज्ञानोबा म्हणतात माझ्या दृष्टीने तो मूर्ख आहे. तो माणूस मूर्ख आहे जो आईवडिलांचा आदर करत नसेल. म्हणून सगळ्यांना सांगणे आईवडिलांची सेवा करा. काही काही बहादर असेल का नाही बाबा, मायबापले नीट बोलत नाही आणि पंढरपूरला निघतच त्या. कुठे जातच त्या? तीर्थयात्राला चाललो. आता खरं सांगा, पंढरपुरातला विठ्ठल पंढरपुरात का आलाय बरं? बोला मावल्या. आई बापाची सेवा केली म्हणून तो तिथं आलाय, आणि हा आई बापाला नीट बोलत नाही पंढरपुराला जातो. खरं सांगा, तो पायाखालची इट निघालणार का? म्हणून सगळ्यांना सांगणे आईवडिलांची सेवा करा. शेवट जाता जाता एकच सांगतो महाराज, पवित्र तुळशीची माळा परिधान करा. कारण पवित्र तुळशीची माळा परिधान करणं म्हणजे त्याच्यासारखं सुखी जीवन नाही महाराज. शाकाहार सुद्धा फार महत्वाचा आहे या जगात. म्हणून पवित्र तुळशीची माळा परिधान करा. कन्हैया बाबा परवा दिवशी एका कीर्तनात सांगितलं, मी कीर्तनात म्हटलं तुळशीची माळा परिधान करा. आणि योगायोग असं झालं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं, आणि त्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामुळे माझ्याकडून बोललं गेलं, म्हटलं या जगामध्ये जे जे जन्माला आले ते मरणार आहेत, जे जे जन्माला आले ते मरणार आहेत. एक बहादर खालून उठना म्हणे, महाराज तुम्ही कीर्तन मग काय सांगा म्हणे, जो जो जन्माला येईल त्या सगळा सगळा तुका माने भो मंडळी, तुका